पडेल येथे कात्रा देऊन निघलो होतो, आता पडेल येथे आहे. तसंच आता विजयदुर्गच्या इकडे जाणार आहे. आता सरळ रस्ता इकडे जातो विजयदुर्गला. पेट्रोल भरण्यासाठी इथे थांबलेलो आहे. पेट्रोल भरून आता विजयदुर्गच्याकडे निघणार आहे. खुर्शी आहे, खुर्शी नाव आहे, खाडी वाटतं. विजयदुर्ग त्याला घेरी असे म्हणतात, कारण की त्याला चारही बाजूतून तटबंदी आहे. हा जो दुर्ग आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हा किल्ला एकूण 17 एकर जागेवर आहे. त्याला तीन तटबंदी आहे, त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.
चिलखडी तटबंदी असे म्हणतात व या किल्ल्याला 2 भुयारी मार्ग आहेत. आता आलो आहोत विजयदुर्ग येथे किल्ल्यावर. इथे फारच भारी नजारा आहे. आलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. किल्ल्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी तिकीट आहे. इथे बाजूला सगळं पडलेलं बांधकाम स्ट्रक्चर पडलेलं आहे. बांधकाम चालू आहे व हे इथल्या किल्ल्याची सर्व किल्ल्याची माहिती आहे. किल्ल्याचे काय कसा जिंकला बाजूला ह्या किल्ल्याची सर्व मॅप आहे. तो कसे जायचे कसे नाही हा सर्व या मॅपमध्ये आहे. या किल्ल्यामध्ये हा एक दरबार आहे. दरबार आहे बरोबर छान आहे. तिथे सर्व माहिती आहे. ही आहे दारुगोळ्याची कोठार. दारुगोळ्याचे कोठार म्हणजे गोळे आले भरपूर सारे होते. अंधार होता खूप. हा भुयारी मार्ग आहे. हा इथून चालू होऊन पलीकडे वाघोटण खाडी आहे तिथे निघण्यासाठी हा भुयारी मार्ग. याला जे पलीकडे निघणार आहे ते फुलपटा बुर्ज असे म्हणतात. वाघोटण खाडी आहे पलीकडे आणि त्याच्यावर तोफा टाकून किल्ल्याचे रक्षण केले जाते. just
विजयदुर्ग. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकात शिलाहार घराणे होते. हा शिलाहार घराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1664 मध्ये हा विजयदुर्ग किल्ला जिंकला. हा नंतर पेशवे व इंग्रजांच्या ताब्यात आला. इथला परिसर खूपच सुंदर आहे. ही इथं माडी आहे. माहित नव्हतं याच इतक्या छोट्या पायऱ्या असतात दगडांच्या. किती उंच आहे. वाव, Amazing! बोटिंग बी आहे. तिथं जायचं आपल्याला. तिथं जायचं आहे. फारच सुंदर असा हा सीन आहे. बीच भरपूर आहे, पण किल्ल्याच्या बाजूला बीच असणं हे खूपच सुंदर दिसत आहे. एकदम शांत वातावरण आहे. माडी हा इथून नजारा आहे. येथेच एक बाजूला छोटी विहीर आहे. पाणी ओढण्यासाठी एक दोरी आहे. हा विजयदुर्ग किल्ला बांधण्यासाठी हे दगड चोरण्यासाठी आता आपण जसं सिमेंट वापरत होतो त्या काळामध्ये तसेच एक मिक्सर किंवा काहीतरी यूज करत होते. आणि त्याच बाजूला हे एक रिंगण आहे. इथे ते मटेरियल टाकून त्याचा बारीक भोगा करून ते तयार करत होते व ते तयार केलेले त्यापासून हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. खलबत खाना, विजयस्तंभ. हा खलबतखाना आहे. तिथे आता सर्व ह्या किल्ल्याची माहिती, स्टॅच्यू असेल, तोफा असतील, किल्ल्याचे सर्व नकाशे, फोटोज हे सर्व एक शिस्तबद्ध पद्धतीने इथे मांडण्यात आलेले आहे. प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. छान आहे, खूप छान आहे. तोफा मोठे आहेत. किल्ल्याचे मॅप वगैरे छायाचित्रे आहेत. अभेद्य असा विजयदुर्ग, यामुळेच याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात.